जरांगे पाटील यांच्या या विजयोत्सवात ही दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटील यांचा ठिकठिकाणी विजयाचा गुलाल उधळत स्वागत करण्यात येते। आपल्या प्रतिनिधी सुद्धा जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया घेण्याकरता त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी आज निघाला होता त्या ठिकाणी महाकाळाला जेव्हा तुम्ही आला त्या ठिकाणी तुम्हाला तिथे तुमच्या मुली मुलगा पत्नी सगळे डोळ्यात अश्रू त्यावेळेस आले होते। आज येणार नाही नाही त्यावेळेस काय होतं की मलाही वाटायचं की आपण आता शिव सोडली आपल्याला मरुकर नाही हटायचं। थोडक्यात असं समजायचं आता म्हणून नाही पण म्हणतो थोडक्यात 4 तास होता अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढा माझा बाप त्यांना मी एकदा शेवटचं बघून चाललो। पण आज तुम्ही ज्यावेळेस जाल आज उद्या जेव्हा ही रॅली तुम्हाला सोडेल हे मराठे सोडेल त्यावर घरी जाल त्यावेळेस तो जो आणखी एक आनंदाचा पारावार असेल कुटुंबाचा तुम्हाला तर सगळं राज्यच कुटुंब आहे। पण कुटुंबासाठी ज्या कुटुंबाने या महाराष्ट्राला तुमच्यासारखा योद्धा दिला आणि ते म्हणाले की आम्ही तयार आहोत कुठल्याही परिस्थितीला तुम्ही लढा। समाज बाप म्हणून माय बाप म्हणून उभा राहिला म्हणून मी यशस्वी करू शकलो। पुढेही काही अडचणी बी आल्या तरी मी खंबीर आहे ना। मी पुन्हा आंदोलन उभा करीन। मी पुन्हा मुंबईला येईन पुन्हा समाजाच्या पदरात अन्याय करू जाणार नाही। आता एक बोर्ड वाचला एक बोर्ड आता समोर होता की कोट्यवधी रुपये घेऊन लोक आले असते काय मॅनेज केलं असतं पण हा योद्धा कुणालाही जुमानला नाही। तुम्ही सातत्याने म्हणता मी सगळ्यांच्या समोरच बोलणार। काय झालं की समाजाच्या समोर बोलल्यामुळे आपण त्यांना माय बाप मानलंय लेकरं मानलंय आपल्याला त्यांनी काय दगा फटका करायचा नातं जोडायचं विनाकारण दगा फटका करायला नातं कसं जोडलं नातं ते आपण सार्थक केलं। आपण समाजाला विश्वास दिला 57 लाख मराठ्यांना आरक्षण दिलं। आता 57 लाखाला 5-5 जरी दिले तरी जवळपास 2 अर्ज करतो तसं राहिला विषय सगळ्या शहरांचा अधिकार होतोय। आता अध्यादेश तर झालाच आता सगळ्या शहरांनी आता सुरू जरी केलं तरी त्यांचंही काम होतं। म्हणजे आपण समाजाला दिलेला शब्द मुंबईला गेल्यावर मोकळा माघारी येणार नाही ते आपण करून दाखवू। या सगळे सोयरेवर किती मराठे आरक्षित होतील किती मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेल? एक बी राहत नाही थोडं टप्प्यात म्हणजे 4-10 दिवस 4-2 दिवस मागा पुढे पण कायदा झालाच झाला। तुम्ही याबरोबरच अनेक 13 मुद्दे सरकारच्या समोर ठेवले होते काय की वसतिगृहाचा विषय सुद्धा दृश्य आपण पाहतोय जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। ही लढाई सोपी नव्हती हा संघर्ष सोपा नव्हता असं जरांगे पाटील सातत्यानं म्हणतात। कारण सगळे सोयऱ्यांसंदर्भात जो काही अध्यादेश काढायचा होता तो अध्यादेश निघणं फार अवघड होतं आणि ही बाब सरकारनं करून दाखवलेली आहे। तो अध्यादेश सरकारनं काढलेला आहे। आता मात्र जो अध्यादेश सरकारनं काढलेला आहे त्याची अंमलबजावणी सरकारनं उद्यापासूनच सुरू करावी अशी मागणी सुद्धा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे।
दुसरी सगळ्यात प्रमुख मागणी होती ती म्हणजे जो काही विजयाचा गुलाल उधळला गेलेला आहे त्या विजयाचा गुलालाचा अपमान करू देऊ नका. कोर्टात आता हे आरक्षण हा अध्यादेश कसा टिकवायचा, तो टिकण्याकरता काय करणं गरजेचं आहे, तो लावून कसा धरायचा, ही सर्वस्वी जबाबदारी आता सरकारची आहे असं जरांगे पाटील म्हणतात. आणि विशेष म्हणजे जोवर हा सगळा आरक्षणाचा तिढा सुटत नाही, न्याय प्रविष्ट आहे, तोवर मात्र जो काही अध्यादेश तुम्ही काढलेला आहे सगळे सोयऱ्यांसंदर्भात, ते आता सगळे सोयऱ्यांसंदर्भातला अध्यादेश निघाल्यानंतर सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. सुरुवातीला प्रमाणपत्र द्या आणि त्यानंतर तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती चौकशी करा, अशी देखील मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि या सगळ्या मागण्या या पूर्ण झालेल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे. पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावेत यासाठीचं काय ही दोन दृश्य, एकीकडे विजयाचा गुलाल उधळत जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत, दुसरीकडे जेव्हा मुख्यमंत्री सभास्थळी पोहोचलेले होते जरांगे पाटील यांचं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा संघर्ष योद्धा असं म्हणून कौतुक केलं, तो अध्यादेश जेव्हा जरांगे पाटील यांच्या हाती दिला तेव्हाची दृश्य. तर काही वेळापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री सभास्थळी पोहोचले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जरांगे पाटील, मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा चौक जो आहे नवी मुंबई वाशीतला हा जो चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, हा चौक फार महत्त्वाचा आहे कारण इथूनच जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता. सरकारला सगळे सोयऱ्यांसंदर्भात अध्यादेश काढा, तोही रात्रीच्या रात्री काढा असं सांगण्यात आलेलं होतं. आणि हा अध्यादेश सरकारनं आता काढलेला सुद्धा आहे आणि यावर आता सर्वत्र विजयाचा गुलाल उधळला जातोय. जोरदार स्वागत जरांगे पाटील यांचं करण्यात येत आहे. तर 10:05 जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना तो सगळे सोयऱ्यांसंदर्भातला अध्यादेश दिला तेव्हाची ही दृश्य. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत जरांगे पाटील यांनी कालपासून आपलं सुरू असलेलं उपोषण सुद्धा सोडलेलं आहे. फटाक्यांची आतषबाजी करत जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे. हा सगळा परिसर नवी मुंबईतून थेट दृश्य, विजयी रॅली जरांगे पाटील यांची. एक मराठा लाख मराठा असं म्हणत हा सगळा परिसर दुमदुमून गेलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.